सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। आगामी निवडणुका भाजपने स्वबळावर लढवाव्यात अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे। याबाबत मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची मते मांडली जाणार आहेत, अशी माहिती भाजप चिटणीस राजन तेली यांनी वेंगुर्ला येथे दिली। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। आगामी लोकसभा निवडणुकीला कशा पद्धतीने रणनीती आखावी, उमेदवार कोण असावा याबाबत चर्चा करण्यासाठी प्रदेश चिटणीस राजन तेली यांच्या उपस्थितीत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली। येणाऱ्या सर्व निवडणुका भाजपने स्वबळावर लढवण्याची इच्छा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा भाजपने लढवावा, तसेच ही जागा सुरेश प्रभू यांना द्यावी अशी आग्रही मागणीही कार्यकर्त्यांनी केल्याचे तेली यांनी सांगितले। यावेळी अतुल काळसेकर, जयदेव कदम, राजू राऊळ, महिला जिल्हाध्यक्षा स्नेहा कुबल, नगराध्यक्ष राजन गिरप, तालुकाध्यक्ष प्रसन्ना देसाई, साई प्रसाद नाईक, सुषमा खानोलकर, माजी नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल, मिलिंद केळुसकर आदी उपस्थित होते। आज निवडणुकी युती झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम राहू नये म्हणून प्रत्येक तालुक्यात जाऊन तालुक्यातल्या कार्यकर्त्यांची मतं जाणून घेण्याचं काम या ठिकाणी सुरू केलं आहे। माननीय नामदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळा दौरा सुरू आहे। कार्यकर्त्यांच्या सगळ्या भावना या ठिकाणी केल्या आणि सगळ्या ठिकाणी कार्यकर्त्यांचं एकच मत आहे की जिल्हा परिषद आणि या सगळ्या निवडणुका म्हणजे लोकसभेपासून खाली असलेल्या पंचायत जिल्हा परिषदेपर्यंत या निवडणुका सोबार लढवाव्यात अशा प्रकारची त्यांची त्या ठिकाणची इच्छा आहे। कार्यकर्त्यांनी सांगितले की कुठल्याही पद्धतीने ह्या निवडणुका सोबार या ठिकाणी व्हायला पाहिजेत आणि तशा प्रकारची तयारी ही फक्त भारतीय जनता पक्षाचीच आहे, इतर कुठल्याही पक्षाची नाही। मी भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देईन की गाव पातळीपर्यंतचे सगळे बूथ जी तिथली रचना आणि आतापर्यंत राज्य आणि केंद्राने दिलेले सगळे ज्या योजना होत्या, प्रदेशकडून जे भारतीय जनता पक्षाने कार्यक्रम दिलेले होते, हे सगळे कार्यक्रम यशस्वी त्या ठिकाणी केले आणि भारतीय जनता पक्षाची ताकद अगदी बूथ निहाय खालीपर्यंत नेल्यामुळे सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची एकच इच्छा आहे की सगळ्या निवडणुका मग विधानसभा असू देत, जिल्हा परिषद, पंचायत समिती असू देत, ह्या कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी लढवायच्या आणि जिंकायच्या अशा प्रकारचा निर्धार सगळ्या बैठकांमध्ये ह्या तळागाळातल्या सर्व बूथ अध्यक्षांपासून तर अगदी तालुक्याच्या कार्यकर्त्यांपर्यंत त्यांची भूमिका आपण त्या ठिकाणी मांडली। ही सगळी भूमिका माननीय नामदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे 11 तारखेला मिटिंगला त्या ठिकाणी समोर त्यांच्या ठेवली जाईल आणि त्यांच्याकडून मग प्रदेशमध्ये आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या नजरेत या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आणल्या जातील अशा प्रकारचं सगळ्या पदाधिकाऱ्यांना आम्ही आश्वासित त्या ठिकाणी केलं। की कसं काय आजची जी कार्यकर्त्यांची भूमिका आहे, वरती जो निर्णय होईल तो निर्णय आम्ही त्या ठिकाणी सांगू, पण आजच्या परिस्थितीत अशी परिस्थिती आहे, आजही सीट वाटप झालेलं नाही। जशी पालघरची जागा शिवसेनेने घेतली मागून, आज अनेक जागांसाठी पुरत शिवसेना आग्रही आहे। आमची पण मागणी तशी आहे की माननीय नामदार सुरेश प्रभू आज एक केंद्रात ते 2-2 मोठे पोर्टफोलिओ त्या ठिकाणी सांभाळतात। भविष्यात या कोकणाचं अजून जर या ठिकाणच्या रोजगार मिळण्यासाठी जर प्रयत्न करायचे असतील तर या सगळ्यांमधून सुरेश प्रभूच मंत्री होऊ शकतात अशी धारणा जिल्हावासियांची, कोकणवासियांची आणि आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची आहे। म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना, प्रदेश अध्यक्षांना या सगळ्यांना विनंती करणार आहोत रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली की कुठल्याही परिस्थितीत ही सीट भारतीय जनता पक्षाला मिळेल अशा प्रकारचे प्रयत्न या ठिकाणी करा। आजही काय आम्ही शेवटी पार्टी निर्णय देईल तो सगळ्यांनाच मान्य करावा लागेल, परंतु आज आमची जी मागणी आहे की जशी मागणी रोज आम्ही वर्तमानपत्रातून बघतो की भारतीय जनता पक्षाची जागा, अगदी आमच्या रावसाहेब दानवेंची जागा सुद्धा तिथले माननीय खोतकर साहेब त्या ठिकाणी मागतायत, म्हणजे आमच्या प्रदेशाध्यक्षांना जर त्या ठिकाणी ती जागा मागत असतील तर इथे सुरेश प्रभूंनी 4 वेळा नेतृत्व केलेलं आहे आणि केंद्रात मंत्री राहिले, ते आजही मंत्री आहेत आणि म्हणून ते इथले भूमिपुत्र आहेत, त्यांनी या ठिकाणी उभं राहावं अशा प्रकारची सगळ्यांचीच इच्छा आहे। ती इच्छा आम्ही प्रदेश आणि माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे नेऊन त्या ठिकाणी ठेवू। तर तुमचा विरोध राहील का सेनेला? आज जोपर्यंत हे बघ राहील न राहील हा विषय पुढचा आहे। आज आमची भावना ज्या आहेत आणि कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत, आज युती अजून काही सीट जाहीर झालेली नाहीत, मी मगाशीच सांगितलं, तर जशी पालघरची सीट सोडली तशी सीट सोडावी अशी आग्रही मागणी ही नुसती सिंधुदुर्गातली नाही, रत्नागिरीतनं पण तीच मागणी आहे। दोन्ही जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी आग्रही मागणी केलीत आणि म्हणून आज हे सगळं निर्णय जो आहे तो शेवटी आमचे जे वरिष्ठ असतील
माननीय मुख्यमंत्री असतील, रावसाहेब दानवे साहेब असतील, ही सगळी मंडळी घेणार आहे. त्यांच्याकडे हा सगळा निर्णय आम्ही त्यांच्या कोर्टात त्या ठिकाणी पाठवला. तो निर्णय आल्यानंतर मग पुढचा निर्णय सगळेजण बसून आम्ही त्या ठिकाणी घेऊ.